देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माईक दुःखाची जनिती नाही आदि अंती अवधानी अविनाश करी आपुलिया ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती भागे येरती माईक दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी पांडुरंगा दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा
पावन झालं चराचरी आम्ही काला कुसरी काय त्यानं बोलत वचनात भाविका जयाचे केलिया चिंतन सकळ विद्येचे होय अधिकरण तेचे वंदू श्री गुरुचरण नमामि या ठिकाणी प्रस्तुत अभंग देऊचे महान संत अरे देऊचेच नाही तर ह्या सर्व अख्ख्या महाराष्ट्राचे नाही तर अख्ख्या जगामध्ये ज्याची कीर्ती गेलेली आहे असे संत तुकाराम महाराज. अरे तुकाराम महाराजांचा प्रत्येकाने आपण नाव का घ्यावा. अरे त्याची तशी महान कीर्ती आहे. माझ्या तुकोबाला काय होतं कमी होतं. अरे त्या ठिकाणी देवगावमध्ये 4,000 एकर 400 एकरची त्यांची जमीन होती. त्या ठिकाणी त्यांची सावकारी होती. त्या ठिकाणी त्यांना लोक काय बोलायचे सावकार बोलायचे. तुकाराम महाराज होतं बोलत सावकार बोलायचे. आणि असे तुकाराम महाराज आपल्या ह्या वैराग्याच्या रूपाने त्यांनी काय केलं की ही सर्व जहागिरी सर्व असणारी ही सर्व सावकारी. अरे सावकारी म्हणजे काय ह्याचं घ्यायचं लुबाड त्याला द्यायचं त्याचं घेऊन माझ्या परमात्म्याच्या ठिकाणी हे बसत नाही. म्हणून माझ्या तुकोबारायांनी ती सर्व सावकारी सोडून दिली. माझ्या तुकोबाकडे 400 एकर जमीन असताना त्या माझ्या तुकोबारायांनी अरे म्हटले माझ्याकडे सर्व एवढी 400 एकर आहे पण या बाजूवाल्या अर्धा एकर पण नाही. मग ही मी एकटाच घेऊन काय मोठा श्रीमंत होऊ का. माझ्या ह्या परमात्म्याच्या बसत नाही. म्हणून त्यांनी सर्वांना ती दान केली. दान केल्याच्यामुळं आज जो समृद्धी मार्ग जो गेलाय ना तो माझ्या तुकोबारायाने लोकांना जमीन दिली त्या जमिनीतून गेला. आणि त्यामुळे आजच्या त्या तुकोबाराच्या जागेमधून गेलेला आज ज्यांना तुकोबानी दिली जागा त्या करोडोपती झाले. पण माझा तुकोबा साफ धन देव सुडके
घेऊन टाकल्यामुळे आम्ही सदा सुडक्यामध्ये आम्ही गरीबी असल्यामुळं आम्हाला पुन्हा आता ज्यांच्या घरी पैशाची ठेव आहे त्यांना घरचा टाळा लावलाय बरोबर काय नाही. तू आणि पाठी बघून मागचा दरवाजा लावला का पुढचा लावला काय, पण तू कोण म्हणत आमचा दरवाजा उघडा असला काय असला काय आम्हाला काही नाही. आम्ही सर असे असणार आहे. अरे ज्याची पत्नी लोकांना धान्य घरातलं सर्व वाटून दिले आणि पत्नी अन्न न करून मेली, त्या महाराजांनी बोलवा काय बाईल मेली आम्ही. अरे ज्याच्या बायका ज्यांची मरतात ते लोक रडतात, पण म्हणजे संसारातली माझी गेली ना ती मुक्त झालो आहेत ना. हे गंजाळामध्ये होतं. असे वैराग्य रूपी आणि त्यांची कथा सांगायची वैराग्य रूपी माझे तुकोबाराय असणारे आणि अशा तुकोबारायांचा सर्व ठिकाणी उधो चाललेला आहे. माझ्या तुकोबारायांच्या जवळजवळ 450 वर्षापूर्वीची हे अभंग लिहिलेले आहेत. आम्ही त्या अभंगाचा अभ्यास करतो टोकळा मोकळा आणि लोकांमध्ये मानाने फेटा बांधून कमरेला पट्टा बांधून उभा राहून सर्व सांगतो आणि त्याच्यावर आमचं सर्व चालते. आणि असे सर्व असताना मुनिया तुकोबा राहायचा 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे. वेळ कमी आहे आम्ही म्हणून काय माहित आहे रात्रीच्या पोहानी अभंग घेते तसे घेणार नाही, आम्ही धावत पडणार आहे कारण आम्हाला पडणार नाही त्या नाही झाले होतं असू दे. तरी या ठिकाणी तो 4 चरणाचा अभंग आता आपल्या किती अभंग सोडायला मिळेल किती काय हे नाही, मग ते आपल्या अभंगाचा भावार्थ सांगून लोकांचा समाधान करा. तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणात बोलतात आपला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोय. अरे सुखाचा जर शोध घ्यायचा असेल बाबानो तर माझा परमात्मा भगवंत तो विठेवर उभं आहे. त्याला आपला एक करून दुसरा करून आहे जर आपल्या टाइम तो एक करून घ्यावा मग तेने विना जीवा सुख होईल. त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं कुठच्या देवतांना दादा तुम्हाला सुख मिळणार नाही. केरती माईकी दुःखाची जनिती नाही आधी अंती अवतारी. ही सर्व जी आहेत ना ही इतर देवता जी आहेत ना ती फक्त तुमच्या तुकड्यावर भागणारी आहेत. त्याच्यामध्ये ती माहीत ती ही दुःख देणारी आहे त्याला दिला नाही अशी ती तुमचा काही करू शकत नाही. तिसऱ्या चरणामध्ये अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. एकदा का तुम्ही त्या भगवंताला एकरूप झाला की त्याच तुम्हाला पिस लागलं. कसा पिस कसा लागला पाहिजे. हो काल आम्हाला आमचे तुकाराम बोलतात आम्ही इथं प्रवचनला बसलो उठलो आणि असं करायला लागलो तर मला म्हणतात तुम्ही काय ढोंग करता काय. अहो काल विना कसा नाचत होते ते कुठं आला तर ते माझा अविनाश करी आपुलिया ऐसे. मग ते मला पिसं लागलं. असं आपल्याला पिसं लागल्याच्या नंतर तुम्हाला ते आजारपणाचा काही राहत नाही असं. आणि मग चौथ्या चरणात चालतात तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आपल्याने हे सत्कर्म करे गेला भक्ती मार्गातून जर तुम्ही गेलात तर तुम्हाला काय करत एकाच वेळा मारावं लागेल. पण तुमची ही कीर्ती तुम्ही जी काय ह्या ठिकाणी करून ठेवली आहे कुणी सांगितलं तर हे कीर्ती करणारे सर्व जे आहेत आमच्या जसा ह्या ठिकाणी कीर्ती करणारे माझे ह्या सर्व झाल्याच्या नंतर अशी कीर्ती उच्चारत विठाल कोण कीर्तन सांगणाराचं कर्तव्य आहे की या ठिकाणी तू कशाला बोलवला. सर्वांना मला माहिती आहे तुला कोकोमडवरून इथे कशाला बोलवला नुसतं कीर्तन सांगायला. कीर्तन कशासाठी आहे आणि कशासाठी आहे तर कीर्तन या ठिकाणी 2 विभूती होऊन गेलेला माझे
मी एकदम हसतो खेळतो सर्व एकदम काय. अरे हा जरा शरीर अपंग आहे तरी मी नाचतो कुणासाठी. मला दोन माझे हाईट जवळ इकडचे आजोबा नाही पडून देत. नाचतो कशाच्या जीवा. तुमच्या काय दुसऱ्या कुठच्या ह्या दुसऱ्या देवतांच्या नाही त्यांच्या जीवा नसतो. आणि अशा ह्या विभूतीने या ठिकाणी मार्ग टाकून गेले. आधी दया निधी संत ते असे ते संत दाखवून गेले. आणि त्यांनी 108 वर्षापूर्वी या ठिकाणी पाया रोवला. आणि म्हणून आज त्या नातवंडांना परतुरांना या ठिकाणी हसत खेळत भजन कीर्तन करायला ते जागा उपलब्ध हा व्यासपीठ उपलब्ध करून दिला. आणि त्याच व्यासपीठाचं या ठिकाणी माझ्या तळवली गावाने 108 वर्षाची परंपरा त्या टायमाला विवलेशे रूप तुकाराम दादी आणि विवलेशे रूप विवलेशे रोप लावेल जर त्याचा वेळू गेला गगनावरी. अरे त्याचा वेळू गेला गगना म्हणजे 108 वर्षाचा कुठलं झाड आहे हो. पण हे असं चाललेलं आहे ते वर 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 चाललेलं आहे. आणि ते चाललंय म्हणून अशा ह्या विभूती दोघांनी सर्व केला म्हणून अरे भव्य दिव्य त्यांच्या सर्व कुटुंबांनी आज कोकमवाडीमध्ये सुद्धा रामजी बाबांची पुण्यतिथीचा कार्यक्रम जोरदार केला. माझ्या या ठिकाणी तुकाराम महाराजा बाबांचा आजोबांचा या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम चांगल्या धूमधडाक्यात केला. का केला तुमचा आमचा का करत नाही. तर तुम्ही तशी जर केला म्हणून हा अभंग निवडलेला आहे की ही पुण्यतिथी ह्यांची करतो मग आमची पुण्यतिथी का अशी व्हावी या उद्देशाने तुम्हाला हा ह्याच्यातून तुम्हाला मार्गदर्शन होणार आहे. या ठिकाणी संत तुकोबा काय बोलतात. अरे हे लोक ही का अशी इकडे तिकडे जातात. कुठचा देव शब्द आहे इकडे जात आहेत तिकडे जात आहेत. पण ह्यांना देवाची काय फिकीरच पडली नाही हो. मोज मजा करतात काय काय वाढदिवस करतात काय काय करतात. पण आपलं आयुष्य किती आहे. आपण या आयुष्यात आलोय कशासाठी. आपल्याला हे आयुष्य भगवंतांनी दिलंय कशासाठी. देवोनी नरदे हा विचारावेचा भजन करण्यासाठी. पण आम्ही भजन न करता आता त्या दिवशी तुम्हाला सांगतोय का आम्ही विचार केला. आमच्या तुकाराम दादांचा 75 वर्षाचा बड्डे चांगल्या वेळेस आला
आणि आमची मुलीनी जावं आले आणि त्याने तो बघून त्याला स्फूर्ती आली. अरे मी जिंदगीत कधी वाढदिवसाचा कपाळाला गंध टिळा लावून घेतला नाही आणि कधी साजरा केला नाही. आणि त्या आमच्या लेकींनी जावयान आमच्या घरी असा वाडीतल्या सर्व लोकांना जमलं. पण मी म्हटलो बाबानो, ह्या मी आता 71 वर्षाचा जो मनुष्य आहे, माझा तुम्ही हा बर्थडे केला, पण माझी पुढची वर्ष किती आहे, मला काय करायचंय? अरे झालेल्या वर्षाचा तुम्ही केला, लोक पुढं काय आहे याचा विचार करत नाही. आम्ही म्हटलं चला आता त्यांची इच्छा आहे ना करू द्या. पण असा आहे तुम्हाला वार सांगतात ऐकला, आयुष्य मोजाया बैसला मापारी, तो का व्यवहारी संसाराच्या, उंदीर नेई बोका तैसा काळ नेई लोका. अरे आम्ही सर्व हे करतो बिंदास आहे, आमचा मरण कधी आहे काय कधी आहे ह्या अरे असं आपण समजत नाही की आम्ही किती वर्ष जगणार आहे. अरे आपला वय आता जवळ आलाय. अरे कमीत कमीत आमच्या ऐकला हे 75-80 वाले, आम्ही जे 70 वाले आहेत त्यांनी तरी विचार करा, आपला हा आम्हाला बोनस आहे. मग त्याच्यासाठी रामकृष्ण हरीचा भजन करा, सर्व करा. नाही, हा जसा ऐकला एखादा उदाहरण तुम्हाला देतो. गाडी पकडायला आपण जातोय मुंबईला मंडळी, गाडी पकडायला आपण जातो आणि चालत्या गाडीला पकडतो आणि हात सुटतो आणि मग पडतो, कोण फ्रॅक्चर होतो, कोण जीव जातो. नंतर विचारता अरे रे 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 2 मिनिटांनी दुसरी ट्रेन होती, 2 मिनिटांनी दुसरी ट्रेन होती, पण आपण फुकाट धावलो, फुकाटी गेला आणि हा आयुष्याची बर्बादी करून घेतली अशी नंतर आठवते. तसंच या ठिकाणी आपलं किती वय आयुष्य जगलं ह्याचा नाही, पण तो आपला आयुष्य तो मोजणार आहे. आता बोलतो त्या सुरेश महाराजांचा 71 पार केली म्हणजे आता किती राहिली पुढे तो गिनतोय, आम्ही फक्त पाचची गिनतोय. म्हणून बाबानो या ठिकाणी त्या भगवंताचं नामस्मरण करून आपण ज्या आलेल्या सुखासाठी, आपण जे आले सुख, ते सुख घेण्यासाठी नुसतं आम्ही संसाराच्या मागे लागलो, पण संसारामध्ये सुख किती आहे आणि परमात्म्यामध्ये सुख आहे किती हे आपल्याला कळत नाही. जेव्हा संतांनी पाहिला, संतांनी संसार दुःख मूळ, संसार दुःख मूळ, संसारामध्ये काय आहे, सुख कुठेही नाही तुम्हाला मिळणार. सुख नाही कोठे आलिया संसार, हा हे सर्व हिंगळाचा बाजार आहे. सर्व या ठिकाणी तुम्हाला सुख मिळत नाही. मग सुख कुठे मिळेल? त्या परमात्म्यामध्ये तुम्हाला सुख मिळेल. आता ते परमात्म्यामध्ये सुख मिळेल. सुख कुठे? परमात्मा या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करत असल्यानंतर त्या ठिकाणी असणारा तो परमात्मा भगवंत, त्याच्या ठिकाणी आपल्याला सर्व सुखाचे आगर बापाचे व्यवहारी सुखाचे व्यवहारी सुखाचे आनंद
बसला मागे पुढे संगती बघावी संगती बघावी हे असं आहे परमात्मा सर्व सुखाचे आगर बापर देवीर सर्व सुखाचे तुका म्हणे सुख आहे विभरेच्या तिरी अशा अनेक प्रकारे सर्व या ठिकाणी सांगितलं जात आहे आणि ते सुख शोधण्याचं आहे त्या आता ह्या सुखासाठी आपण ह्या सुख आपण ह्या देहाला सुख देण्यासाठी आपण काय करतो आता आमच्याकडे आहे त्या मंडळीत ते जिलेबी खाल्ली बासुंदी खाल्ली की त्या कुणाला त्या जिभेला गोडी आहे नाकाला आहे. स्वाद चांगला घेतल्यानंतर नाकाला स्वाद गोडी आहे. चांगलं वादन बोलताय तुम्ही ऐकताय तुमच्या कानाला गोडी. एखादा चांगला स्पर्श झाला तर शरीराला गोडी आहे. पण या ठिकाणी हे एका अवयवाला एक एक पदार्थ सर्व पण या सर्व अवयवांना सुखी करण्याचा एकच आहे कुठचं सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर ते सर्व तुम्ही घ्या वाचे डोळे पहारे तुम्ही मुख माझ्या डोळे पहारे तुम्ही सुख माझ्या विठोबाचे कान ऐका रे तुम्ही गुण कान माझ्या विठोबाचे गुण. आता हे सर्व आहे कानाने ऐकलं डोळ्याने ऐकलं पण हे कुणाला झालं सर्व ह्या शरीराला सुख झालं. मग हे सर्व सुख देणारं एकच ठिकाणी आहे. सुख एक हेच ठिकाणी. आणि म्हणून हे सर्व सुख जे आहे पण ते सुख मिळायचं परमात्म्याची ओळख आपल्याला व्हायला पाहिजे. ओळख व्हायला पाहिजे म्हणून ते आपण ज्या सुखासाठी आलेलो आहे आपण या संसाराच्या सुखात जाताना त्या परमात्म्याच्या सुखासाठी त्या सुखासाठी जायला त्याला आपल्याला तो देव ओळखला पाहिजे. म्हणून या ठिकाणी नाथाने काय ओळखीला हरी तरी ह्या हरीला एकदा ओळखला अहो आपल्याला मोक्ष पाहिजे ना अहो ते संत असे गेले ते तसे गेले अहो तुम्ही पण जाल. त्यांनी त्या हरीला ओळखला म्हणून या नाथ महाराज एका हरिपाठाच्या पुस्तकामध्ये येतात ओळखीला आली धन्य तो संसार. अरे संसारामध्ये आलास ना एकदा हरीला ते ओळखलास ना की तुला जे मोक्ष पाय ना अरे मोक्ष आल्याच्या नंतर ह्या तू दुसऱ्या काय तर रिद्धी सिद्धी पिद्धी त्या सर्व तुझ्या घरी नाशी म्हणून येतील आणि म्हणून त्या परमात्मा भगवंताला तू ओळख. असं असताना सर्व या ठिकाणी सर्व घडण पुढे धावते थांबतच नाही तरी असू द्या. मग ते काय करायचं मग असा सर्व झाल्यानंतर आपण थोडा अरे ह्या संसारात पळायचं आहे मग थोडी काटछाट करायला पाहिजे. कीर्तन काटछाट करायला पाहिजे तर चला पुढे. मग या ठिकाणी अशी हे सर्व परमात्मा भगवंत आहे कुठे तो कसा आहे हा अनेकांना विचार पडला. तसा एक साधू संत चांगल्या प्रकारे सर्व योगयुगी देणे सिद्धी अशी सर्व त्यांनी करून झाले पण त्याला सुख काय मिळालं नाही. मग सुख कुठे मिळेल मग तो सुख कुठे मिळेल ह्या उद्देशाने तो चालला होता. आणि मग त्याला कळला अशी हवा येत होती रात्री दिवशी हवा येत होती ना गरम गरम आम्हाला थंडी नाही लागली. त्याच पद्धती त्या ठिकाणी हवा वाऱ्या हाती मुख वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे त्यांचे कीर्ती मुख जोडे नारायण
अशी ही तुकोबांची कीर्ती त्या ठिकाणी सर्व वाऱ्यासारखी तिकडे चालली होती आणि वाऱ्यासारखी चालली त्या दिशेने तो सर्व त्या ठिकाणी आला आणि त्याने विचारलं तुकोबांचं या ठिकाणी घर कुठे आहे. तर या ठिकाणला हे तुकोबा इथं आहेत, हे बसले तिथे. आता या ठिकाणी कुठचे वारकरी आलेत काय आलेत, आम्हाला कुठे जायचं आहे. आताही तुमची घेऊन आली तो पहिली कुठं होती तुकाराम बाबांचा आपल्या याच्या हातवार बाबांचा घर कुठे आहे. हा मग तिथे मग सर्व आम्ही दुसरे आले अहो इकडं काय हे घर आम्ही इथंच नेमून करतो. तसं त्या ठिकाणी सांगितलं तुकोबांचं कुठं घर आहे हे बघा. आणि मग तुकोबांकडे गेला. तुकोबा मी तुम्हाला अनेक विचारणार सुखासाठी मी अनेक प्रयत्न केले पण मला सुख कुठे मिळालं नाही, सुख कुठेच दिसत नाही. तर मला वाटला या ठिकाणी हे सुख कोणाला उमजते तर हे सुख संतांना उमजते असेल. कारण का पहिल्याच त्याच्यात सांगितलं की सुख हे संतांनाच फक्त माहिती आहे. आणि जसं आपला बाप कोण हा जसा आईला माहिती आहे आपला सुख कुठे आहे हे संतांना माहिती आहे. आणि म्हणून त्या संतांना त्यांनी आनंदी भविष्यात मला सुख कुठे आहे. तर तेव्हा तुकोबाराय बोलतात तुला सुख पाहिजे ना. अरे सुख काय आपल्याजवळ ह्या सर्व उभा आहे पण ते सुख तुला आम्ही सांगतो ते तू करशील. तो म्हटलं आम्ही करू. अभंगाचं पहिलं सुख पाहिजे ना आपला तो एक देव करून घ्यावा. तो अरे तो म्हणजे कोण वैकुंठ. तो म्हणजे वैकुंठात होता तो. हा म्हणजे या ठिकाणी पंढरपूरला सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरला आला तो. तो आपण जेव्हा आपला एक करून घ्या त्याला आळवा ते भक्ती करा. संत सांगतात त्या पद्धतीने भक्ती केला. पण आमची भक्ती कशी चाललेली आहे इतर चाललेली आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. त्या पूर्वीचे आहेत जुन्या सर्व बायला मंडळ आहेत. पूर्वी आपल्याकडे काय होता लहान बाळ रडायला लागला. लहान बाळावर रडते तर ते राहत नाही. मग तिकडून एक आजीबाजी आहे ते पाय तुझ्यातली ते काग बाळ कधीपासून रडते म्हणून मी ऐकते आणि म्हणून या ठिकाणी तुला पाहायला आलं. आजी बाळाला पुष्कळ समजावलं. बाळाला पुष्कळ समजावलं पण बाळ काय राहत नाही ते रडते. मग ती सांगते तिचा जुन्या बटव्यातला एक उकारा काढला. म्हटलं एवढंच आहे ना तर एक काम कर घरात भाकरीचा तुकडा आहे ना तो घे. एक तांबड्याचा तुकडा घे. तव्याचा काळा आहे ना ते काळा त्या तुकड्याला लाव. एक बिबा ठेव तांगात दाणा ठेव आणि त्या बाळावर ना उतर आणि तिकडे तिच्या घेऊन तिकडे टाक आणि हे पाणी घेऊन तिथे टाक की बाळ बघ राहील. मग ते बाई तशी करते. टाकला बाळ राहिला. अरे एवढ्याशा तुकड्यासाठी जो रडतोय एवढा त्रास देतोय तर तुम्हाला मला काय कुठचं अन्न देईल का तुम्हाला सुख देईल का नाही. मग सुख देणारा फक्त एकच परमात्मा आहे. आता इतर तुम्ही म्हणाल सुख देणारा सर्व
आता हे सर्व देव आपण म्हणला, पण हा परमात्मा देव धातूपासून बनलेला हा परमात्मा आहे. आता चंद्राला म्हणावा देव, तर त्याला प्रकाश देणार सूर्याचा आहे. सूर्याला देव म्हणावा, तर सूर्याला पण कुठची तरी शक्तीची अदृश्य शक्ती ती प्रकाश देणारी आहे. मग हा देव आपला असा करून घ्यायचा. तो करून घेतल्याच्या नंतर तेने विना जीवा सुख नव्हे. मग त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं सुख कुठे मिळत नाही. फक्त एकाच परमात्म्याची आपल्याला ओळख झाली की आपण काय केलं, आपल्याला ह्या देहाला सुख मिळत. आणि ते सुख मिळायच्या नंतर आपण काय करावं, इकडे तिकडे कुठं जाऊ नये. आणि आपण नंतर ते सुख मिळायच्या नंतर या ठिकाणी ते सांगतात अभंगाच्या दुसऱ्या छंदात, सोडून ही सर्व जी येती माईक दुःखाची जनती, ही सर्व दुःखाची सर्व आहे. अरे तुम्ही काय बोलता, हे प्रपंच माझा आहे, हे आमचं आहे सर्व, हे सर्व आम्हीच करतोय, हे सर्व आम्हाला या ठिकाणी काय आम्ही तुटपुंजी जी जमा करून ठेवतोय, आमच्या मुलांसाठी ठेवतोय, नातवंडासाठी ठेवतोय. पण हे कुठपर्यंत, हे कुठपर्यंत. अरे या ठिकाणी उदाहरण देतात, सासूच आणि मुलीचा, सुनत आणि मुलीचा. जेव्हा म्हातारी मरते तेव्हा दोघी रडतात, सून पण रडते आणि लेक पण रडते. पण दोघी मधला अंतरीचा भाव वेगळा. सून रडते आई गेली म्हणून त्या ठिकाणी, पण न सून नव्हे मुली रडते आई माझी गेली. आता माझा संसार या ठिकाणी मी माहेरात कशी येणार, जो आईचा आधार होता तो गेला म्हणून लेक रडते. आता सोडून रडणार, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, मी तिकडे दुसरी गोष्ट सांगतो, गोष्ट तिकडे फायदे. पण सून त्या ठिकाणी रडायला लागली. मग ती तिथं विचारायला लागले लोक, ही रडते रडते पण हिच्या डोळ्यातून पाणीच नाही. मग
एखादी दुसरी म्हणते बघ बघ ती बघ बाई रडते आहे, एवढे दिवस याला एवढे दिवस सासूजवळ भांडली तर आज सून रडते. अगं म्हटली कसली रडते ती? जर ती रडली नाही ना तर आजूबाजूची बायका बोलतील, कारण हिचा पराक्रम सर्व आजूबाजूच्या बायकांना पाहिजे ती पराक्रम बोलतात, म्हणतील हिला मेली ना, हिला खटखट ही गेली, ही बरा झाला म्हणून ती रडण्याचा शोक करते. हा दोघी मधला फरक भिन्न. आता हा सर्व झाल्याच्या नंतर या ठिकाणी दुसरा उदाहरण तुम्हाला देतो. ह्या संसारामध्ये राहून संसाराच्या अशक्ती करून संसारामध्ये गुंतून राहून लोक आपला काय नुकसान करून घेतात. एक म्हातारी होती आणि मग अशा सर्व ह्या वयस्कर ज्या म्हाताऱ्या असतात त्या काय करतात, आता आपल्याला काम धंदा नाही, 70-80चे आपण झालेलं आहे. आता हे पंढरपूरला कार्तिकीला या ठिकाणी बुवा मंडळींनी गाडी काढलेली आहे, आपण गाडीत जाऊया. आपल्या इथे काय सर्व आहे, संसार करून सर्व झालाय, सर्व काय आहे, मुलांसाठी सर्व करून ठेवलाय, मग आता चला जाऊया. पण ती जाते तरी तिचा ऐकला. काय काय म्हातारे असे असतात खुचकट की त्या गेल्या तरी त्यांचा लक्ष पाठीमागं असतो. ही म्हातारी सर्व तयारी केली, गेली पंढरपूरला जायला निघाली. बाजूच्या 4-5 बायका सर्व मिळाल्या, एसटीवर गेल्या आणि तिच्या डोक्यात असा एक प्रकाश पडला. अगे मी आले खरी, पण माझ्या सुनेला त्या ठिकाणी सूचना द्यायच्या राहिल्या, म्हणून मला तिथे गेलो नाही. तर त्या सूचना दिल्या नाही तर ती काय करेल, सर्व आहे त्याचा नाश्ता करून टाकेल आणि आलं तर तिथं जाग्यावर काय दिसणार नाही. म्हणून ती तशीच घरी आली. घरी आल्यावर सुनेन पाहिला, सासूबाई का हो तुम्ही आलात, गाडी भेटली काय? भेटली नाही. म्हणजे गाडी भेटली, मग का बसायला जागा नव्हता, गाडी खाली होती, मग का तुम्ही आलात? अगं बाई मी आलो म्हणजे काय, तुला काही सूचना द्यायच्या होत्या. तर सून बोलते, सासूबाई तुमचा वर 85, आम्ही आलो 60 वर्षाची, आता मला पण सून आले, आता तुमच्या ह्या ऐकण्यासारखे राहिले काय? तर माझ्या सुनेला मी सर्व काय सूचना देतो. तरी पण म्हटली आम्ही सांगतो ते ऐक. मग ती सांगते काय, घरी आला पाहुणा भिकारी कोण आला, भिकारी आला तर त्याला सांग म्हातारी गेली पंढरपूरला, जर त्याला तो अन्न पण दान कुठचा देऊ नको. आता आपल्या गाई म्हशी भरपूर घरामध्ये आहेत, म्हणून तू आम्ही नसल्याच्या नंतर तू दुधाचा काय नाश करशील, ह्याला दे त्याला दे. तर काय कर, दही दूध तू काय कर सांभाळून ठेव, दया दुधाचा नाश करू नको. आणखी म्हणजे अहो हे सर्व सांगताय तुम्ही, अजून पुढे जायचं भरपूर आहे. आता वाजले 10 मिनिटं राहिली, आता इकडं फोन मारतील, जेवण लेट आहे मला माहिती. तरी या ठिकाणी मग ती म्हणजे आता एक सूचना माझी राहिली. अहो म्हणजे सासूबाई सांगा नाही त्या बुवा मारतील, तुम्ही टाइम काढत गेले. ती म्हणते माझ्या हातीचा कलवडू माझ्या वाचुनी नको भोडू. ती घाटावरच आहे. कलवडू मध्ये कशाला जात, शेणी बनवतात तिकडे, हे आपल्यासारखे लाकडं नाही का, शेणी बनवत. किती जरी सरपणाला तुडोळा पडला तर माझ्या हाताने मी जे बांधलेलं आहे ते ऐकला, त्या ढिगाऱ्याला हात लावू नको, तू तुझा इकडे भागव, तो माझ्यासाठी ठेवलेला आहे. अशी सर्व सूचना देऊन गेल्यानंतर आता म्हटली सासूबाई तुमच्या सूचना झाल्या का, आता निघताय ना? म्हातारी म्हटले चला हिलाच वाटतं बरं, आम्ही जावं पंढरपुरा, चंद्रभागेत बुडावं, त्या ठिकाणी मरून जावं, परत इकडे येऊ नये अशी हिला हिची खटखट हिला झाली. आम्ही तेव्हा ती तशीच म्हातारी निघते, पंढरपूरला जाते, अर्ध्या वाटेत जाते आणि परत तिला विचार करत जाते आम्ही पंढरपूरला जाऊ, चंद्रभागेमध्ये स्नान करू, विठ्ठलाचं दर्शन घेऊ. असा करत करून असताना तिच्या मनामध्ये परत मायारूपी पलट झाला. आणि ती मायारूपी पलट झाल्यानंतर ती काय करते, विचार करते, अरे त्या पंढरपूरला जाण्यात काय आहे,
हे ठिकाणी माझं सर्व हे गोकुळ या ठिकाणी आहे, माझे नातवंड आहेत, मुलं आहेत, सर्व आहेत. हेच माझे पंढरपूर. मला तिकडे जायची काही गरज नाही. आता एक काय माझं मरण सर्व काय आहे ते माझं याच ठिकाणी होईल, माझ्या नातवंडामध्ये होईल, माझ्या मुलांमध्ये होईल. आणि ती म्हातारी ज्या सुखरूप भगवंताकडे चाललेली होती ती परत मायारूपी प्रपंचामध्ये आली. आणि आपण या ठिकाणी आपल्या आयुष्याचं माया जाळात गुंतून सर्वनाथ म्हणून त्या ठिकाणी येरती माईक दुःखची जनती नाही आधी अंती अवसान. त्याला आता पण नाही, पहिला पण नाही, नंतर पण नाही आणि मध्ये तर नाही, असं असणार हा परमात्मा या ठिकाणी त्या मायेच्या सुखामध्ये याच्यामध्ये मायेमध्ये तुम्हाला सुख कुठं मिळणार नाही. आणि अशी ती परमात्माकडे गेलेली बाई परत त्या ठिकाणी म्हातारी आली आणि दुःखरूप संसारामध्ये गोडी बांधली. ही तुमची आमची परिस्थिती तीच आहे. म्हणून तर तुकोबा सांगतात, अरे ह्या गोडीमध्ये तुम्ही काय राहताय, ह्या सर्व ह्याच्यामध्ये गोडी ही तात्पुरती आहे. आपण मेलो गेलो तरी सर्व ते आता आणखी उदाहरण त्याचे आहे, पण नको, हे सर्व जे आहे ना तात्पुरतं आहे. मग तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू नका, तुम्ही काय करा, आता त्या म्हातारीसारखे वागू नका. तुम्हाला मी तुकोबा सांगतात, आता मी तिसऱ्या चरणामध्ये जे सांगतोय ना ते पद्धती वाटतं. राहण्यापेक्षा तुकोबाला तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, अविनाश करी आपल्या ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे. त्या ठिकाणी जसं तुम्ही वागाल ना तसा तो परमात्मा भगवंत तुम्हाला त्याच पद्धतीत तुम्हाला सुख देतो. आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो, मुंबईत आमच्या उदाहरण सांगतो. मुंबईत आमचा त्या ठिकाणी गणपती विसर्जनाला आम्ही निघालो. आम्ही काय थंडा पितो, गोड पितो, काय पितो, सर्व काय पितात लोक. आणि मग त्या भगवंताला विसर्जन करताना डिस्को डॅन्स काय काय पद्धतीत वेगवेगळ्या सर्व चालतात. आणि मग ते सर्व त्या ठिकाणी समुद्रावर गेले, देवाला बुडवायला त्या ठिकाणी गेले. आणि असा करताना 4 मित्र सर्व त्या समुद्रात शिरले. आणि समुद्रात शिरल्याच्या नंतर त्याचा एक लागला पोहायचा नव्हता, तो डुबकुळ्या खायला लागला. डुबकुळ्या, अरे काय करताय, अरे धावा, मला वाचवा वाचवा येतो. पण त्यांना ते शक्य नव्हता. ते म्हटलं एक काम कर, तुला वाचवायचं असेल ना, आता आमच्या हातात नाही, तू देवाचा धावा कर. म्हटलं कुणाचा धावा करू, तुला आवडेल तो कर ना. म्हटला तो मला गणपती आवडतो. गणपती बाप्पा मला या लवकर मी बुडतोय, मला वाचवा, बुडतोय मी, वाचवा. गणपती एकदम ताबडतोब तिथं प्रकट झाले. आणि प्रकट झाल्याच्या नंतर तो बुटाला खातोय. गणपतीने आमच्यासारखा डिस्को डॅन्स चालू केला तिथे. ओ गणपती बाबा तुम्ही हे काय करताय, हो मी बुडतोय, तुम्ही नाचताय का. अरे बाबा म्हटलं घ्यावर विषयाचा वेगळा प्रकार काय.
आम्ही चेंज केलाय तुमचा. दरवर्षी मला डुबवताना तुम्ही काय करता, तुम्ही डिस्को डान्स करताना, तुला डुबताना आम्ही डिस्को डान्स करतो. म्हणजे जसं तुमचं सांगण्याचं होते, जसं तुम्ही वागाल तसा माझा परमात्मा तुम्हाला त्याच पद्धतीत तुम्हाला सुख देईल. तर ह्याच्या ठिकाणी आता गोपिकांचं सांगायला म्हटलं तर त्या गोपिका आहेत, एवढ्या भगवंताच्या मुरलीचा आवाज ऐकल्याच्यानंतर एवढ्या पागल होतात पाहिजे की त्यांना काहीच कळत नव्हतं. त्या भगवंताचं एवढं पिसं लागलं होतं की त्यांना दुसरं काहीच नाही. तुझ्या मुरलीचा ध्वनी, 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 तुझ्या मुरलीचा ध्वनी. आकाशीत पडले कानी, आकाशीत पडले कानी, आकाशीत पडले कानी, आकाशीत पडले कानी. विव झाले अंतःकरणी, विव झाले अंतःकरणी, विव झाले अंतःकरणी, विव झाले अंतःकरणी. समधंग विसरले, आरे दाबरिया कैसी माधवले मोडले, आरे दाबरिया कैसी माधवले मोडले, आरे दाबरिया कैसी माधवले मोडले. तुझ्या मुरलीचा ध्वनी, तुझ्या मुरलीचा ध्वनी, आकाशीत पडला कानी, आकाशीत पडला कानी. विव झाले अंतःकरणी, विव झाले अंतःकरणी, समधंग विसरले, आरे दाबरिया कैसी माधवले मोडले, आरे दाबरिया कैसी माधवले मोडले, आरे दाबरिया कैसी माधवले मोडले, कैसी माधवले मोडले. असा त्यांनी मुरली वाजल्या. मुरलीमध्ये मोहन गेलेल्या सर्व त्या गवळणी एक त्या सर्व त्यांना काही दुसरा कळत होता. आपली मुलं कळत होते, आपला बाप कळत होता, काय कळत होता नवरा. त्या मथुरेला दही दूध घेऊन गेल्यात ना, मग त्या ठिकाणी ते दही न्यायच्या, दूध द्यायच्या, ताक द्यायच्या, लोणी न्यायच्या. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या मथुरेमध्ये ऐकलं, दही म्हणत होत्या, दूध म्हणत होत्या, तूप म्हणत होत्या. कोणी एक भुलली नारी, नारी, कोणी एक भुलली नारी, कोणी एक भुलली नारी, कोणी एक भुलली त्या गोरसाला काय म्हणत होत्या, हरी त्या त्यांचं. मग त्या तिकडे आल्या, विकायला बसल्या, समोर घेऊन बसल्या की कोणी काय गोविंद घ्या, दामोदर घ्या, गोपाळ घ्या. तेव्हा तो हसत ती मथुरेच्या लोकांचं, अरे हे काय, हे दह्याचं आहे, हे तुपाचं आहे, हे लोण्याचं आहे, ताकाचं आहे, आणि हे काय बोलतात गोविंद भिवून सर्व काय बोलतात. त्याची काही पडली नव्हती. त्या आपल्या त्याच्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये सर्व त्या असतात. आणि त्या गवळा त्या ठिकाणी अशी पण झाली होती. त्या गवळीने अशा झाल्या होत्या, एका गवळीला काय माहिती आहे, मेकअप करायची लय आवड होती. चांगला मस्त की मेकअप करायचं आणि चांगला टापटीप राहायचं. पण ती एकदा ती टापटीप राहणारी गवळण त्या भगवंताचं तिला वेळ लागल्याच्या नंतर ती लाली पावडर सर्व काय घेतला आणि काय केला, ओठो को काजळ, आंखों को लाली, आंखों को मिश्री लगा के चली. तिला काय कळत, फक्त ती नामस्मरणामध्ये होती. आणि ती आम्ही एक काजळ कुठे लावायचा, डोळ्याला लावायचा का ओठाला लावायचा, हेच तिला कळलं. जे ओठाला लावायचं होतं
ते डोळ्याला लावलं, डोळ्याला लावायचं होतं ते तोंडाला लावलं. अशी ती पद्धत लावी पण अभिषेक गोविंदाचे. अरे विठाल आणि मग तो परमात्मा भगवंत एकदा त्याचं पिसं लागलंय की मग तो काय करेल, लावी बना अभिषेक आपल्यासारखा तो करू अविनाशकारी आपल्या आयुष्य लावी मना पितो आपल्यासारखं करतो, आपल्यासारखं एकरूप करतो. जसा तो आहे तसा तो आपल्याला करतो. आणि हे करत असताना त्या ठिकाणी तो एवढा जर आपल्यासाठी करत आहे, मग आपण काय करायला पाहिजे, त्या परमात्मा भगवंताचा एक वेळा आपण नामस्मरण करत विठोबा